चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे अमावस्या आणि आज तब्येत खूप खराब होती. तर सकाळी उठले होते मी, पण देवघर काही आवरणं झालंच नाही, कारण म्हणजे खूपच तब्येत खराब होती आणि इच्छा होत नव्हती देवघर आवरायची. तर देवपूजा पण मग आज केलीच नव्हती मी. तर सकाळचं घरातलं थोडंसं काम आवरलं आणि झोपून राहिले होते. तर नंतर काय झालं की आपण विचार म्हणजे बसल्या बसल्या असा विचार आला मनात की आपण बघा ना, आपलं स्वतःचं सगळं आवरलं, खाऊन पिऊन आपण आराम करायला लागलो, पण देवघरामध्ये महाराजांना आज आंघोळ पण नाही आहे, अमावस्या आहे आज, असा मनात एक विचार आला. म्हणजे सायंकाळी 5 वाजता. आणि नंतर हे बघा, इथे मी 5:30 वाजले होते आणि देवपूजा करते. तर नाही म्हणलं महाराजांना आपण आज तसं नको ठेवायला, भले आता उशीर का होईना, पण बघा मी इथं देवघर माझं आवरते, स्वच्छ देवघर. गुरुवारीच देवघर मला आवरायचं होतं, पण अमावस्या आली होती, तर मग म्हटलं आता अमावस्यालाच आवरून घेऊ. पण तब्येत खराब झाली, ते राहून गेलं. पण नाही, आता बघा 5-6 म्हणजे 1-1.5 तास देवघर आवरायला जातो. पण म्हटलं गेला तर गेला वेळ, पण देवघर आपण आवरू, कारण उद्यापासून मग केंद्रातली पण सेवा सुरू होणार आहे माझी. तर तिकडे मग सकाळी लवकर जावं लागतं. मग देवघर आवरलेलं असलं की आपल्याला कसं पटकन आपलं मग आवरते कामं. तर बघा इथे पूर्ण देव स्वच्छ करते मी. आणि खूप खोकला, आणि खोकल्याने काय झालं की गळा खूप म्हणजे बसला, गळा आवाजच निघत नाही. तर इथे पितांबरीनं मी घासते, कारण किचन ओट्याला बेसिंग नाही आहे, आणि बेसिंग असल्यावर कसं सोपं जातं आपल्याला घासायला. तर मला हे असंच देव आवरायचं म्हणलं की सगळं इथंच मला सगळं भांडे घासावं लागतात. बाहेर पण आपण नेतो, पण भांड्याचे कारण कसं राहतं की बाहेरचा वाडा कंबाईन असतो, त्याच्यानंतर आपण किती का स्वच्छ राहिलं तर पण दुसऱ्या महिला तसं तर स्वच्छ राहत नाहीत ना, त्याच्यामुळं बाहेर देवाचे भांडे घासायला नको वाटतात. तर त्याच्यामुळे बाहेर नेत नाही मी. इथे आपल्याला थोडीशी होती तकलीफ, पण मग इथेच घासते, थोडासा वेळ पण जातो. तर पूर्ण देवघरातलं सामान काढून घेतलं होतं मी. तर श्रीयंत्र नाही, पण दुसरे यंत्र जे आहेत ते पण आज स्वच्छ केले होते. आणि पूर्ण लाकडी देवघर आहे. लाकडी देवघर असलं काय होतं की वारंवार त्याला साफ करावं लागतं, नाही तर मग त्याच्यामध्ये कॉक्रोच होतात. तर त्याला पण मग थोडीशी हीट मारली ना स्वच्छ करता वेळेस, कॉक्रोच होत नाही. तर तसंच केलं मी. माझ्या देवघराच्या जे पायऱ्या आहेत ना, तर त्या निघतात. तर मग 3 पायऱ्या काढल्या, स्वच्छ पुसून घेतल्या, त्याच्यावरती ते हीट मारलं, नंतर ते परत ठेवून दिल्या. पूर्ण देवघर अलीकडं ओढून त्याच्या खालचं पण स्वच्छ करून घेतलं होतं मी. आणि आज तर तसं घरातली आपण लक्ष्मी किंवा दरिद्रता आपण घराच्या बाहेर काढायला पाहिजे. तर मला आज घर पण माझं आवरायचं होतं, पण आज तब्येत खराब असल्याच्यामुळे काहीच काम आज झाले नाही. तर कोणते उपाय पण आज सकाळी काहीच झाले नाही माझ्याकडून. तर बघा, इच्छा असते देवांची पण करून घ्यायचं की नाही. आज काय म्हणजे कुणीकडून दिवस उगाला हेच कळलं नाही, काहीच सुधारलं नाही आज, काहीच कामं. तर आता जितकं होईल तितकं करणार आहे मी. संध्याकाळचे जे उपाय आपण करतो ते सगळे आता मी करणार आहे. तर बघा, आता हे जे यंत्र आहे ना, श्रीयंत्र, याचं कुंकू आहे, आणि हे कुंकू आपण आपल्या डोक्याला लावायला पाहिजे. श्रीयंत्र तसं कधी ठेवायचं नाही, त्याच्या भरपूर कुंकू टाकायचं. तर बघा, याला स्वच्छ नाही केलं मी, फक्त जे फुलं असतात ना त्याच्या पाकळ्या हे पडलेल्या असतात, त्या सुकलेल्या असतात, तर त्या काढल्या. आणि त्याचे जे चौरंग आहे तो लाकडी आहे, त्याला पण कॉक्रोच व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे त्याला पण साफ करून घ्यायचं असतं. ते महाराजांना मी आसन आणलं होतं. दिंडोरीला गेल्या अमावस्याला गेलते मी तेव्हा. तर महाराजांची पण मूर्ती स्वच्छ करून घेते, कारण आपण नेहमी काय करतो, अत्तर लावतो, तर रोज अत्तर लावतो, तर ती मूर्ती मग चोपडी होते अशी तेलकट झाल्यामुळे. तर मग त्याने काय होतं की मूर्ती अशी क्लीन दिसत नाही किंवा चमकत नाही. तर बघा, मस्त महाराजांना पण स्वच्छ करते. असे ब्रशनं जर घासले ना आपण देव, तर काना कोपऱ्यातले जे काही
देव हे झाले राहतात ते स्वच्छ निघून जातात. हातानं चोळले तर तेवढे स्वच्छ निघत नाही ते. तर बघा इथे तर महाराजांची मूर्ती एकदम स्वच्छ करून घेतली मी. आणि आज अभिषेक नाही केला महाराजांच्या मूर्तीला, कारण अभिषेकाला खूप वेळ जातो. तर म्हणलं महाराज तसे पारुशे राहिले सरशी, नुसते पाण्यानं आंघोळ कावीनं महाराजांना पण घालू. तर बघा इथे महाराजांची मूर्ती मस्तपैकी घासली, त्याच्यानंतर धुतली आणि बघा किती मस्त चमकती आहे, चमचम करतायत महाराज. तर आसन पण त्यांचं तर आसन तेच आहे, कारण आता मी आणलं होतं तर ते मधात मी धुतलं होतं. तर आज फक्त जे पायऱ्यावरलं जे आसन आहे ना कपडा तोच बदलला, बाकी दुसरे महाराज फोटोचा पण कपडा नाही बदलला मी. तर बघा इथे मस्तपैकी सगळे देवघरातली देव स्वच्छ करून झाले. त्याच्यानंतर ही भांडी आता देवांची जी आहे ती, तर ही पण इथेच घासावं लागतात मला, त्याच्यामुळे थोडा जास्त मला वेळ जातो. कसं बाहेर आपण घासले ना की मोकळं असतं ना, पटपट मग आवरतं. तर इथे जास्त राडा होऊ नये म्हणून आपण हळूहळू घासावे लागतात. तर बघा इथे घासते मी. तर हे पूर्ण भांडे आज घासून घेते मी आणि नंतर मग देवघर आवरायचे. बघा अधनंमधनं मला खोकला पण येतोय आणि ते खोकल्यात इतका कंटाळा आला आहे ना, इतका कंटाळा आला आहे की नको वाटायला लागले, पण काही तो राहत नाही आहे. तर बघा इथे आपण उन्हाळ्यामध्ये मंगल कशाची काळजी कशी घ्यायची. तर इथे बघा मस्त तांब्या घासून घेतला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर स्वास्तिक काढले, स्वास्तिकला हळदी कुंकू लावले, कारण चंदनाचं स्वास्तिक काढले मी. तर हा जो श्रीफळ आहे त्याला पण ओलं करून घेतलं, ओलं करून घ्यायचं पूर्ण, जेणेकरून ती जास्त काळ मग ओलं राहतं. तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पाणी बदलतो तेव्हा त्याला ओलं करून घ्यायचं, म्हणजे चांगलं मस्त पाण्यात असं बुडून घ्यायचं आहे. तर म्हणजे आतपर्यंत त्याच्यामध्ये पाणी जातं आणि पटकन ते कोरडं पडत नाही. तर बघा इथे मस्त हळदी कुंकू लावून घेतलं त्याला आणि पाण्यामध्ये पण बुडून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये हळदी पुन्हा आपण ज्या कलशामध्ये हळदी कुंकू टाकायचं, अक्षदा, थोडी साखर, त्याच्यानंतर 1 रुपया, 1 सुपारी हे टाकायचं. आणि उन्हाळ्यात कसं पाणी आटण्याची शक्यता असते किंवा नारळ कोरडा पडतो, तर अशी पानं लावायची त्याला, जेणेकरून त्याला बाजूनी ओलावा राहतो आणि नारळ पटकन सुकत नाही किंवा वाळत नाही, तर त्याला गारवा राहतो. तर बघा अशी पानं लावायची उन्हाळ्यामध्ये सहसा. एरवी नाही लावले तरी चालतात, पण उन्हाळ्यात आवर्जून लावायचे. तर बघा इथे मस्तपैकी असा मंगल कलश तयार झाला आणि खूप खूप छान दिसतो. जसं आता तुम्हाला मागच्या वेळेस मी कोंब दाखवला होता, पण आता त्याला मस्त 2 पानं पण आली आहेत. तर अजून त्याची जी हाईट आहे ती वाढली आणि पानामुळं तर अजून खूप मस्त दिसतोय तो. तर बघा मस्त तो ठेवून द्यायचा आणि उन्हाळ्यात त्याची अशीच काळजी घ्यायची. मंगळवारी किंवा शुक्रवारी इतक्या वेळ नाही थांबायचं, अधनं त्याला काय करायचं की पाणी बदलत राहायचं. तर इथे बघा जी आपण गुरुपुष्यामृतची जी सेवा करतो ना, ती ह्या वेळेस माझी खूप खूप छान पार पडली. तरी अजून 5-6 दिवस बाकी आहेत. दरवेळेस काय व्हायचं ना, काही ना काही अडीअडचणी यायची. अडीअडचण म्हणजे हेच आपले पिरियडचे प्रॉब्लेम यायचे, त्याच्यामध्ये माझी सेवा ना मधातच थांबायची आणि मग ते 2-4 दिवस गॅप पडायचा. नंतर कंटिन्यू मी करत होते, पण काही केलं तर तो गॅप मधात पडतोच. तर ह्या वेळेस कोणतीच अडीअडचण नाही आली, ती सेवा माझी निर्विघ्न होती आहे. तर बघा आजचा 7 वातीचा दिवस आहे, म्हणजे उतरता क्रम आपण घेतोय आता. तर 12 वाती 12 दिवस लावल्यानंतर पुन्हा उतरता क्रम, म्हणजे आता 7 वातीचा दिवस आहे आजचा. तर ती पण सेवा मी आता करून घेते लगेच, कारण 6:30 वाजले होते मला सगळं देवघर आवरूस. तर 5ला बसले होते मी, बरोबर मला 1.5 तास लागला देवघर आवरायला. तर बघा इथे खूप म्हणजे आता मला एकदम म्हणजे प्रसन्न वाटते, जीवात जीव माझ्या आला आहे. नाहीतर मला करमत नव्हतं, देवपूजा नव्हती म्हणून. तर बघा इथे मस्त हे बघा मंगल कलश
आणि याला काय करायचं आहे 1-2 दिवसांनी पाणी बदलत राहायचं आता उन्हाळ्यामध्ये सहसा. तर बघा एकदम देवघर आता चमकतंय. सगळे देव पण स्वच्छ झाले आणि माझ्या पण जीवात जीव आता आलाय. आणि ही सेवा आपण श्रीसूक्त म्हणायची. अशा वाती लावल्या की श्रीसूक्त म्हणायचं. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.